गाजरचा हलवा तुम्ही भरपूर बनवला असेल। ही क्रीमी रिच रबडीदार गाजरची खीर बनवून बघा, खायला एकदम टेस्टी। याच्या पुढे गाजरचा हलवा रबडी पण फिकी पडेल। चला तर मग घरच्या सामानापासून गाजरची मस्त टेस्टी खीर बनवूया। इथे मी 250 ग्रॅम गाजर घेतलेले आहेत आणि ह्या गाजरांचं वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला गाजर किसणीच्या जाडसर साईडने किसून घ्यायचं आहे आणि किसताना आपल्याला आडवं करून किसायचं आहे, म्हणजे ते लांब लांब किसले जातात। त्याच्यामुळे काय होईल, खिरीमध्ये ते गाजराचे तुकडे जे आहेत ते आपल्याला दिसतील, पूर्णपणे मॅश होणार नाहीत। इथे आपण सगळ्या गाजरांचा किस करून घेतलेला आहे। आता आपल्याला कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, काजू, बदाम, आणि ह्यांना तुपामध्ये हलकं परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे खीर खाताना जेव्हा दाताखाली ड्रायफ्रूट्स येतात तेव्हा त्यांचा फ्लेवर आणि क्रंचीपणा खूप छान लागतो। इथे बघा, ह्यांचा हलका हलका कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये किशमिश घालायची आहे आणि हिलाही थोडंसं परतून घ्यायचं। यावेळेस तुम्ही फ्लेम बंद करून घेतली तरीही चालेल, जेणेकरून ड्रायफ्रूट जे आहेत ते जास्त करपणार नाहीत। किशमिश पण बघा मस्त टम अशी फुगलेली आहे। आता आपण हे सगळे काढून घेऊया। आता ह्याच उरलेल्या तुपामध्ये आपल्याला हा किसलेला गाजर सुद्धा परतून घ्यायचा आहे। गाजरचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा गाजर परतून घ्यायचा आहे। ही गाजरची खीर आपण घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून बनवू शकतो आणि एकदम झटपट बनतेही आणि खायला तर एकदम अप्रतिम। इथे गाजरचा कलर बघा पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे। इथे मी दूध जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे। मीडियम फ्लेमवरती हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत दूध उकळत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं चम्मचने हलवत राहायचं आहे। हे बघा, इथे दूध जे आहे ते उकळायला लागलेलं आहे। आता मंद आचेवरती आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी उकळू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये अर्धा मिनिटामध्ये हे आपल्याला हलवत सुद्धा जायचं आहे। दूध आपलं इथे उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। खीर क्रीमी आणि रबडीदार होण्यासाठी मी इथे काही काजू घेतलेले आहेत आणि त्यांना मी पाण्यात भिजत ठेवलेले होते। आता हे काजू आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, एकदम स्मूथ आपण ह्याला वाटून घेतलेला आहे। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जी काजूची पेस्ट बनवून घेतलेली होती ही घालायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता परत आपल्याला जोपर्यंत दूध उकळत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने हे मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर काय होईल, काजूची पेस्ट टाकल्यामुळे ती पेस्ट जी आहे ती तळाला बसेल। जर तुम्हाला काजूची पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून सुहासिक तांदूळ घ्या, त्यांना भिजून मग त्यांना जाडसर वाटून घ्या, मग ते याच्यात घाला। इथे तुम्ही बघू शकता हळूहळू खीर जी आहे ती घट्ट व्हायला लागलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये केशर घालायची, ही ऑप्शनल आहे, इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे। साखर मी अर्धा कप पेक्षाही थोडी कमी घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही साखर ह्याच्यामध्ये वाढवू शकतात, कारण की गाजर सुद्धा गोड असतात, त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये साखरचा वापर करायचा आहे। साखर टाकल्यामुळे खीर परत पातळ होते, त्याच्यामुळे आपल्याला परत हिला 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं आहे। इथे खीर बघा आपली छान अशी घट्ट झालेली आहे। एवढीच पातळ आपल्याला खीर पाहिजे, कारण की थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होईल। सजावटीसाठी वरून थोडेसे पिस्त्याचे काप घालूया। याच्या पहिले गाजरचा सीझन संपून जाईल। नेहमीप्रमाणे गाजरचा हलवा सोडून एकदा ही गाजरची खीर बनवून बघा आणि ही खीर आवडली
तर कमेंट आणि लाईक जरूर करा.